नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग, मिया ज्ञान तुझ आपुले, नाना परी उपदेशिले, येणे अज्ञान जात सांडी वियाले, धर्माधर्मजे. ज्ञानेश्वरीतील अध्याय 18, ओवी क्रमांक 1389. आपल्याच बांधवांविरुद्ध आपण युद्धासाठी कसं उभं राहावं या अर्जुनाच्या प्रश्नापासून गीतेच्या संवादाला प्रारंभ झाला. त्यातनं तत्वज्ञानातले निरनिराळे प्रश्न निघत गेले. त्याचबरोबर ज्ञान, योग किंवा भक्ती अशा साधन मार्गांचं स्पष्टीकरणही करून झालं. आपलं शाश्वत आत्मस्वरूप जाणून घेणं हेच मानवी जीवनाचं एकमेव साध्य आहे या विचारावरचं लक्ष भगवंत आपल्या बोलण्यात कुठंही ढळू देत नाहीत. आणि त्याच वेळी शरीर आहे तोवर या जगात कर्म करणं सुटत नाही हे सांगितल्याशिवाय ते राहत नाहीत. ज्ञान आणि कर्म या दोहोंची सांगड घालणं अतिशय कठीण आहे, पण भगवंत ते मोठ्या कौशल्याने करतात. ज्ञानदेव तर जन्मसिद्ध वैराग्यशील. प्रपंचाकडे किंवा या जगातल्या लौकिक गोष्टींकडे त्यांनी कधी वळून सुद्धा पाहिलं नाही, पण त्यांनीही कर्माचा पुरस्कार केला आहे. त्या कर्माच्या आचरणामागची भूमिका उन्नत हवी, त्याला ज्ञानाची बैठक हवी, ईश्वर समर्पित वृत्तीची जोड हवी, हे मात्र ते कटाक्षानं सांगतात. भगवंतांच्या उपदेशाला प्रारंभ झाला तोच कर्म केलं पाहिजे या उद्गारापासून. सारी कर्म परमेश्वराला अर्पण करावीत आणि त्याच्या बऱ्या वाईट फलांपासून मन पूर्णपणे अलिप्त ठेवावं. एवढं केलं की त्या कर्माचा कोणताही बंध उत्पन्न होत नाही. कोणतीच अपेक्षा ठेवली नाही की मनाला ती प्रसन्नता लाभते की जी साक्षात भगवंतांच्या ठायी असते. त्या अवस्थेत पोहोचलं की अमुक कर्म करावं का करू नये असे सारे प्रश्न वितळून जातात. भगवंतांनी अर्जुनाला उद्देशून काढलेला हा उद्गार स्पष्ट करताना ज्ञानदेव या ओवीत म्हणतात, मी तुला आत्तापर्यंत नाना प्रकारांनी ज्ञानाचा उपदेश केला आहे. ते ज्ञान आत्मसात करून त्याच्या बळावर सारं अज्ञान टाकून दे. अज्ञान असतं तोवर धर्म आणि अधर्म याविषयीचे सारे संशय उत्पन्न होत असतात. माणसाचं मन एकदा उन्नत पातळीवर पोहोचलं की त्याला होणारी सहज प्रेरणा ही एक विशुद्ध असं रूप धारण करते. तसं झाल्यावर कोणताही वावगा किंवा अहितकारक असा संकल्प उद्भवतच नाही. धर्म आणि अधर्म या द्वंद्वाच्या पलीकडे तो पोहोचतो असा ज्ञानदेवांच्या इथल्या उद्गारांचा अर्थ आहे. त्या उद्गारांना अध्यात्म ज्ञानाची ठाम बैठक आहे.